नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहलेक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिराला भेट देत आलेलो आहोत. तर आजही आपण एका अशाच ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत. तर त्या मंदिराचं नाव आहे नागेश्वर मंदिर. हे मंदिर पुण्यातील सोमवार पेठेत आहे. तर त्या मंदिराबद्दल जर सांगायचं झालं तर या मंदिराची नोंद 13व्या शतकातही आढळते आणि 14व्या शतकातही त्याची नोंद आढळते. जेव्हा मुघल काळात मुघलांनी ज्यावेळेला या भागावरती आक्रमण करायला सुरुवात केली, तेव्हा या मंदिरावर देखील त्यांनी आक्रमण केलं होतं. पण या शिवलिंगापर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना ते मंदिर परत बांधावं लागलं. तर अशा या महत्त्वपूर्ण मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. तर मी आहे सध्या पुण्यातील मांजरे येथे. इथून जवळपास 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर आहे आणि हडपसरपासून साधारण 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर आहे. तर चला मग या मंदिराला आज आपण भेट देऊया. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघण्यापूर्वी या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शो पण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, वेळ न घालवता त्या मंदिराला भेट देऊया. तर चला मित्रांनो, आता आपण निघालोय पुण्यातील सोमवार पेठेत असलेल्या नागेश्वर मंदिराकडे. तर आता आपण निघालोय मांजरीवरून. मांजरी ते सोमवारपेठ हे अंतर 15 ते 16 किलोमीटरचं आहे. तर फायनली आपण या मंदिराबाहेर असलेल्या या बोर्डजवळ पोहोचलेले. तर या ठिकाणून छोटासा रस्ता आहे, त्या रस्त्याने आता आपल्याला जायचं आहे. आणि हा जो रस्ता तुम्हाला समोर दिसत आहे, हा रस्ता शनिवार वाड्याकडे जातो. या भागामध्ये बरीच अशी प्राचीन मंदिरे आहेत. आता आपण एक्झॅक्ट या नागेश्वर मंदिराच्या समोर उभा आहे. तर या मंदिराच्या बाहेरील रचना तुम्ही बघू शकता. हे पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल किती प्राचीन हे मंदिर आहे. आणि एका बाजूला या मंदिराचं काम देखील चालू आहे. तुम्ही बघत असाल कामगार उभे आहेत त्या ठिकाणी. आणि हे या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. काळ्या भक्कम दगडात बांधलेलं हे मंदिर आहे. आता आपण या मंदिराच्या प्रांगणामध्ये आलो आहोत. तर ही आहे प्रांगणातली बाजू. तर या ठिकाणी बरंच सामान पडलेलं आहे, कारण या ठिकाणी या मंदिराचं काम देखील चालू आहे. या मंदिराच्या प्रांगणामध्येच या ठिकाणी आपल्याला काळ्या पाषाणातील बजरंगबली हनुमानाची मूर्ती दिसते, म्हणजे मारुतीची मूर्ती दिसते. तर या मूर्तीचं आपण दर्शन घेतलं. अतिशय प्रसन्न अशी मारुतीची मूर्ती आहे. आणि याच प्रांगणामध्ये एक झाड देखील आहे. या मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 दीपमाळ आहेत, एक छोटी दीपमाळ आणि एक मोठी दीपमाळ. तर या ठिकाणी ही मोठी दीपमाळ आहे. या ठिकाणी आहे तुळस. तर पारंपरिक हेमाडपंथी पद्धत आणि मुघलकालीन पद्धत या दोन्हीचा एकत्रितपणा करून या मंदिराची बांधणी केलेली आहे. आणि हे जे लाकडी सभामंडप दिसत आहे, हे सभामंडप पेशवेकालीन आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण बऱ्याच यादवकालीन, पेशवेकालीन आणि पांडवकालीन मंदिरांना भेट देत आलेलो आहोत. या मंदिराची जी नोंद आहे ती 13व्या शतकातही आपल्याला आढळते आणि 14व्या शतकातही या मंदिराची नोंद आढळते असं म्हटलं जातं. जेव्हा मुघलांनी मुघल काळात जेव्हा या भागावरती आक्रमण करायला सुरुवात केली, त्यावेळेला या मंदिरावर देखील त्यांनी आक्रमण केलं होतं. पण या मंदिरातील शिवलिंगापर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांची एक कृतज्ञता म्हणून त्यांना हे मंदिर परत बांधावं लागलं. या मंदिराच्या बाहेरील बाजूला बऱ्याच देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि एवढंच नव्हे,
थोर संत तुकोबा महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांचा कीर्तनाचा नाद देखील या मंदिरामध्ये घुमलेला आहे. त्यांचे पदस्पर्श या मंदिराला देखील लागलेले आहेत. इतकं महत्त्वपूर्ण हे मंदिर आहे. आणि संत नामदेव महाराजांची पालखी पूर्वीपासून या ठिकाणी येत होती, ती आजही या ठिकाणी ती पालखी येते. तर बघू शकता अतिशय शांत वातावरणात लपलेलं हे प्राचीन मंदिर आहे. तर चला मग आता आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी आतमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो या लाकडी सभामंडपामध्ये. या सभामंडपामध्ये आल्यानंतर ही पुष्करणी आपल्याला दिसते त्या काळातली. आणि या ठिकाणी काळा पाषाणातील ही नंदी महाराजांची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. तर हे आहे या मंदिराचं लाकडी सभामंडप. हे सभामंडप जे आहे हे पेशवेकालीन आहे. त्याचे बांधकाम सावकार आबा शेलुलकर यांनी केले होते. या मंडपाला आकर्षक महिरपी कमानी, उंच खांबावर करण्यात आलेले कोरीव काम, सुंदर नक्षीदार छत आणि पेशवेकालीन दिव्यांची व्यवस्था ही वैशिष्ट्ये या सभामंडपाची आहेत. तर या सभामंडपामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्याला दिसते. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. एका बाजूला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, तर एका बाजूला शनिदेवाची मूर्ती आपल्याला दिसते. काळा पाषाणातील ही शनिदेवाची मूर्ती आहे. यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मध्य गर्भगृहामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ही कासवाची मूर्ती दिसते. तर मित्रांनो, मध्य गर्भगृह जे आहे ते मुघलकालीन आहे आणि गर्भगृह जे आहे ते पांडवकालीन आहे. आणि त्याचे पुरावे भारताच्या पुरातत्व विभागाकडे आपल्याला त्याची नोंद आढळते. तर आता आपण आलोय आतल्या गर्भगृहामध्ये. तर या ठिकाणी तुम्ही शिवलिंग बघू शकता. तर हे आहे नागेश्वर मंदिराचं शिवलिंग. सुमारे 700 वर्ष पूर्वीचे हे शिवलिंग या ठिकाणी आहे. आणि याच गर्भगृहामध्ये माता पार्वतीच्या 2 मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलेलो आहे. तर या प्रांगणामध्ये देखील बरीच देवांची छोटी छोटी मंदिरे आहेत. तर या ठिकाणी देखील एक मूर्ती आहे. तर ही आहे विष्णू देवाची मूर्ती, तुम्ही बघू शकता. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. विष्णू देवाच्याच बाजूला या ठिकाणी श्री दत्ताची मूर्ती आहे. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. तर सुरुवातीला आपण मोठी दीपमाळ पाहिली. या ठिकाणी आहे छोटी दीपमाळ. आता आपण विष्णूचं एक मंदिर पाहिलं. तर त्या विष्णूच्या मंदिरासमोरच हे गरुड आपल्याला दिसतं. या ठिकाणी छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. तर फार महत्त्वपूर्ण हे मंदिर आहे. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहले की या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.